साधूकडे गेल्यानंतर आपल्या डोक्यातला भ्रम दूर करतात. त्याला म्हणायचं साधू बोध झाला. केला नाही, साधू बोध झाला. मग तुम्हाला सांगतात की तुम्ही ब्रह्मस्वरूप आहात, तुम्ही खरेच देवाचे अवतार. तुमच्या हृदयामध्ये देव वास्तव्याला असतो. तैसा मे हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचे आरामू की भ्रांतीचे काम विषयावरी. हृदयामध्ये प्रत्येकाच्या राम आहे, प्रत्येकाच्या हृदयामध्ये देव आहे. साठविला आहे हृदय संस्कृती बाहेर धाकुटी मूर्ती उभी. किंवा साठविला हरी देह हृदय मंदिरे त्याची सरळी झाला सफल व्यापार. देव आपल्या हृदयामध्ये आहे, पण आपली ओळख देवाची आपल्याला ओळख नाही. ती ओळख करून येण्यासाठी संत महात्म्याकडे जावं लागतंय. पण देव म्हणतात, संत म्हणतात की तूच देव आहे. देव कोण आहे? मनुष्यच देव आहे. देव होऊ म्हणते ते होतील तरी का नरदेह विधान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होऊ म्हणते ते होती तरी का चुकीनं धरावे. माणसाला देव होता येतंय. बरेच माणसं देव होऊन गेले बघत बघत आपल्या डोळ्यात दिसत. देव होता येते माणसाला. केले होते याच जन्मी अवघे विठोबाच्या नावे. काय म्हणतात ते या जन्मात करता येते. देव व्हायचं म्हणलं होता येते, पण विठोबाचं नामस्मरण रात्रंदिवस करावं लागते. तुम्हीच देव होता. राम म्हणतात रामाची होई जे पदी वैसोरी पदवी केली. तुम्ही राम 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 म्हणलं तर तुम्ही जर राम होऊन जा. एवढं सामर्थ्य त्या नामचिंतनामध्ये आहे. पण ते नामचिंतन घडण्यासाठी संतांची भेट व्हावी लागते. आणि संतांची भेट झाल्यानंतर तुम्हाला तुमचं अज्ञान दूर करतात. अज्ञान दूर करण्यासाठी काय काय आपल्या अज्ञानावर काय काय येऊन बसलंय? मल विक्षेप आवरण, तीन थरं बसलेले. या मल विक्षेप आवरण घातल्याशिवाय आपल्याला ज्ञान भेटणार नाही. खेड्याची म्हातारी मुंबई पुण्याला गेली. तिथं भांडे घातलेले बघितलं काय मुंबईमध्ये. थोडीशी पावडर भांड्यामध्ये टाकली, नळाखाली भांड धरलं की भांड स्वच्छ निघायचं. म्हातारीनं म्हणले गंगू आणि हे पावडर लई चांगली दिसायला ग, मला दे की माझी भांडी धुवायची गावाकडे गेल्यावर. आणि कागदात बांधून दे मला जाताना. मुंबईहून येताना त्या म्हातारीनं एवढी ती पावडर भांडे घासायची पावडर आणली. गावात आणले. दुसऱ्या दिवशी भांड्यावर प्रयोग करून बघितला, भांड काही निघालच नाही. म्हातारीला आला राग. मी म्हणले म्हातारी भोळी म्हणून गंगीनं मला फसविली म्हणले. येईल की म्हणजे आता सत्याला मेळ्यामध्ये गावाकडं आल्यावर मी तिला भांडणारच आहे म्हणजे आल्या. आणि एवढ्या 2-4 महिन्याला ती बाई आली गावात. काय ग म्हणले, मी म्हातारी म्हणून तुम्हाला फसविलीस का? म्हणजे मला डुप्लिकेट पावडर दिलीस ती भांडे घासायचं. तीच पावडर तुझ्या घरचे भांडे स्वच्छ करतोय. माझ्या घरचं भांडं निघालच नाही म्हणजे धुले तर. मुंबईहून आलेली बाई म्हणजे आत्या बाई तुमचं ते पातेलं दाखवा बरं मला. त्या म्हातारीनं पातेलं आणून दाखवलं तर भिंतीवर किटन चाललं होतं त्या पातेल्यावर. शिरा त्याच्यात, उपीट त्याच्यात, पोहे त्याच्यात, भाजी त्याच्यात. घेतल्यापासून कधी त्याच्यावर हात मारून घासून काढलंच नाही. तिनं म्हणले आत्या बाई माझा बी दोष नाही, पावडरचा बी दोष नाही. मग कशाचा दोष आहे? पुन्हा 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 तुम्ही घासत राहावा म्हणजे एक ना एक दिवस ही भांड स्वच्छ निघते म्हणजे. तसं आपल्या या हृदयरूपी मंदिरावर अज्ञानाचे थरच्या थर साचले. त्याला कधी प्रवचनाचं पावडर घातलं नाही, कधी उपासनेचं पावडर घातलं नाही, कधी कथा ऐकलं नाही, कधी कीर्तन ऐकलं नाही, कधी एकादशी केली नाही.
कसं मन विक्षेपावरून आपलं दूर होईल होणारच नाही. अज्ञानामुळं मग आपण गोवले जाणार आणि अज्ञानामुळं आपला उद्धार होणार नाही. विठाला विठाला बरोबर. संतांकडे गेल्यावर संतांना आपलं स्वरूप सांगितलं. तुम्ही देवा देवासारखे वागा. हे कळलं आम्हाला. आणि ब्रह्म देव तिह नाही ब्रह्म आहे. आपण देवाचे अवतार आहे असं आपल्या एका मनामध्ये दृढ निश्चय झाला. आणि किती दिवस बरेच दिवस आता मी ब्रह्म आहे, मी देव आहे, मी देवाचा अवतार आहे हे म्हणणं सुद्धा किती दिवस आहे. हे किती दिवस बरं नाही. मी देव आहे म्हणणं ही तर 100% अज्ञानच आहे. पण मी देव आहे, मी संत आहे, मी देवाचा अवतार आहे म्हणणं हे सुद्धा चुकच आहे. मी ब्रह्म आहे कुठपर्यंत म्हणायचं. मी देह आहे त्याच्यावर